शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचे यावर आज सुप्रीम कोर्टात अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडली। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जय मल्ल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी अत्यंत आक्रमकपणे युक्तिवाद केला। कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर खासदार संजय राऊत यांनी भूमिका मांडली। एकनाथ शिंदेचे सर्व आमदार अपात्र होतील, त्यांनी पक्ष आणि चिन्ह दुसऱ्याकडे सोपवलं। सिब्बलांनी कोर्टात मांडलेली बाजू योग्य आहे असा दावा संजय राऊतांनी केलाय, तर सिब्बलांनी चुकीचा युक्तिवाद केला, आमचे वकील उद्या स्पष्ट करतील असा पलटवार राहुल शेवाळ यांनी केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी एक मोठी घोषणा केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक फेररचनेच्या दृष्टीने आणि पक्षाची ध्येय धोरणं अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी पक्षाच्या प्रवक्तेपदासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कान टोचलेले आहेत। पालकमंत्र्यांच्या बैठकीत संबंधित जिल्ह्यातील आमदारांनी बाजूला बसणं ठीक असतं, मात्र धनंजय मुंडेंनी बोलणं योग्य नव्हतं अशा शब्दात तटकरेंनी कानपिचक्या दिल्यात। सुनेत्रा पवारांवरील टीकेवर शरद पवार गप्प का आहेत असा सवाल राष्ट्रवादीचे नेते संजय काकडे यांनी केलाय। सुनेला बोललं तरी पवार गप्प आहेत, सुनेबद्दलचा आदर कुठे गेला असा सवाल काकडेंनी विचारलाय। तर पवारांनी काय बोलावं काय बोलू नये हे काकडेंनी सांगू नये असा पलटवार पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला। एकनाथ शिंदे 4 मंत्र्यांच्या कामावर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली। जनतेची कामं करा अन्यथा खांदेपालट अटळ अशा शब्दात शिंदेंनी मंत्र्यांना झापल्याची माहिती आहे। विदर्भ, वाशिम, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जनतेची कामं आणि शिवसेना पक्षवाढीवर मंत्री काम करत नसल्याची खंत शिंदेंनी व्यक्त केली आहे। खड्ड्यांच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये राजकारण अधिक तापलेलं आहे। भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी थेट उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय। सिमेंट रस्त्यांसाठी मंजूर झालेल्या सुमारे 500 कोटी रुपयांच्या कर्जाची फाईल शासनाने जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवल्याचा गंभीर आरोप मेहता यांनी केलाय। मुंबईच्या महापौर निवासस्थानाच्या कामाबाबत कोणतीही निविदा काढलेली नाही असं स्पष्टीकरण महापौर कार्यालयाकडून देण्यात आलंय। महापौर निवासस्थान हेरिटेज प्रकारातील असून त्याच्याशी निगडीत कामं हेरिटेज मेंटेनन्स विभागाकडून केली जात असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। संसदेचं अधिवेशन वाढण्याची शक्यता आहे। डिलिमिटेशन बिलावर चर्चा करण्यास एकमत झाल्यास संसदेचं कामकाज 3 दिवस वाढण्याची शक्यता आहे। अधिवेशन 16 ते 18 ऑगस्ट पर्यंत वाढू शकतं। खड्ड्यांचा मुद्दा आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी आलेला आहे। खड्ड्यांच्या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाडाझडती घेणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची मुंबईत तातडीची बैठक बोलावली आहे। बैठकीला सर्व यंत्रणांच्या प्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले। सिद्धिविनायक मंदिरातील कथित दानचोरी प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिरात गेल्या 5 वर्षात प्राप्त झालेल्या रोख देणग्या, दागिने तसंच इतर मौल्यवान वस्तूंचे विशेष लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिलेत। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर ट्रेस पासिंगचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण आणि इतर पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या ऑफिसमध्ये शिरून आंदोलन केलं होतं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर टीका केल्यानंतर आक्रमक होत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस कार्यालयात शिरत आंदोलन केलं होतं। शिंदे गटाच्या नगरसेविका यामिनी जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज त्यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। गुंगीगुडियावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे। गुंगीगुडिया म्हणणं काँग्रेसची वैचारिक दिवाळखोरी असल्याचं तटकरेंनी म्हटलं, तसंच दिलगिरी व्यक्त करून विषय संपत नसल्याचे ते म्हणाले। काँग्रेसने सुनेत्रा पवारांवर केलेल्या टीकेवर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली। महिलांबाबत असं विधान करणं नालायकपणाचं लक्षण असल्याची टीका शिरसाट यांनी केली आहे। काँग्रेसने केलेली टीका समस्त महिलांचा अपमान असल्याचंही शिरसाट म्हणाले। दरम्यान गुंगीगुडिया हा असंवैधानिक शब्द नाहीये असं संजय राऊतांनी म्हटलंय। राजकारणात टीका सहन केली पाहिजे, मात्र शब्द जपून वापरायला हवेत असंही राऊत म्हणाले। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर केलेल्या ट्विटवर
काँग्रेसनं स्पष्टीकरण दिले. त्या ट्विटमध्ये कुठेही त्यांचा अपमान व्हावा, कमी लेखण्याचा प्रयत्न नव्हता, असं काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढेंनी म्हटलंय. एका विशिष्ट राजकीय परिस्थितीला अनुसरून केलेलं ट्विट होतं, व्यक्तिपरत्वे नसल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाले. सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा निषेध करत राष्ट्रवादीनं आंदोलन केलंय. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मंत्रालय परिसरातील महात्मा गांधी पुतळ्याला अभिवादन करून राष्ट्रवादीने मुका आंदोलन केलं. यावेळेला हातात संविधान आणि काळ्या फिती बांधून काँग्रेसचा निषेध केलाय. मुंबईच्या दादरमधील काँग्रेस कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. सुनेत्रा पवारांवर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळेला कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुलुंडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसकडून करण्यात आलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांना निवेदन देत संबंधित व्यक्तींनी माफी मागावी, दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. भिवंडीतल्या कोहिनूर अपार्टमेंट दुर्घटनेमध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता राजकारण तापलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी BNCMC मुख्यालयामध्ये जोरदार आंदोलन केले. महापालिका आयुक्त कार्यालयाला कुलूप लावत काँग्रेस कार्यालयासमोरही घोषणाबाजी करण्यात आली. CCMP कोर्स केलेल्या होमिओपॅथी पदवीधरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करण्याच्या प्रस्तावाविरोधात डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारलंय. मुंबईसह राज्यातील विविध शहरातील रुग्णालयांमधील OPD सेवा बंद ठेवण्यात आली. याचा फटका रुग्णसेवेला बसू लागल्यानं रुग्णांचे हाल होऊ लागलेत. स्थलांतरित मतदारांच्या प्रश्नांवरून मुंबई, पुणे आणि ठाण्यातील SIR मोहिमेला मिळत असलेला सुमार प्रतिसाद लक्षात घेऊन निवडणूक आयोगानं राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ दिलेली आहे. आता 17 ऑगस्टपर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पातील पायाभूत सुविधांसाठी 847 खारफुटीची झाडं तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयानं मंजुरी दिली. मात्र वृक्षारोपण केवळ आकड्यांचा खेळ नसावा आणि पर्यावरणीय नुकसान भरून काढण्यासाठी प्रभावी उपाय करावेत असंही न्यायालयानं म्हटलंय. वाढत्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं RBIला 4 आठवड्यात मानक कार्यप्रणाली तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तक्रार निवारण, जनजागृती आणि फसवणूक रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. पेपरफुटी आणि परीक्षांमधील गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या जलद सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रामध्ये आणखी 23 विशेष फास्ट ट्रॅक कोर्ट नियुक्त केलेले आहेत. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र V. घुगे यांनी 1 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे संबंधित न्यायिक अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. जर तुमच्या वाहनाचा थर्ड पार्टी इन्शुरन्स नसेल तर तुम्हाला इंधन मिळणार नाहीये. सुप्रीम कोर्टाने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. देशातील रस्त्यांवर विम्याशिवाय धावणाऱ्या लाखो वाहनांची संख्या कमी करण्यासाठी सुप्रीम कोर्टानं उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहे. या प्रस्तावानुसार नो इन्शुरन्स नो फ्युएल ही मोहीम प्रायोगिक तत्वावर राबवण्याचं सुचवण्यात आलं आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयानं मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी पीडिताच्या वडिलांच्या मागणीची दखलच घेतली नाहीये. तसंच ज्या पद्धतीनं तपास करायला हवा होता त्या पद्धतीनं तपास केला नसल्याचं न्यायालयानं म्हटलंय. मुंबईच्या भायखळा प्राणी संग्रहालय इथं 10 कोटी व्यसनमुक्ती प्रतिज्ञा अभियानाचा शुभारंभ मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते झालाय. ब्रह्मकुमारीच्या वतीनं 10 कोटी नागरिकांना व्यसनमुक्तीची शपथ देण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळेला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली MIDC विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासंदर्भात आढावा बैठक पार पडली. नवीन औद्योगिक वसाहतींचा विस्तार वेगानं होत असून विस्तारातूनच औद्योगिक विकास होणार आहे. त्यामुळे औद्योगिक विकासाला चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृह इथं विविध गृहनिर्माण प्रकल्पांचा आणि धोरणात्मक विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण स्तरावरील सर्व प्रलंबित प्रस्ताव तातडीनं मार्गी लावावे तसंच नागरिकांना परवडणारी घरं उपलब्ध करून द्यावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले. मुंबईतील वादग्रस्त महापौर बंगल्याचं टेंडर मागे घेण्यात आलेलं आहे.
महापौर बंगल्याच्या नव्या सोयीसुविधांकरता 2.89 कोटींचं टेंडर काढण्यात आलं होतं. यावरून महापौर यांच्यावर चहूबाजूने टीका झाल्यानंतर आता प्रशासकीय कारण देत टेंडर रद्द करण्यात आलंय. बदलापूर पश्चिम येथील मांजर्ली परिसरामध्ये ग्रामस्थांनी अधिकृत कॉन्क्रीट रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लोखंडी गेट लावत चारचाकी आणि रिक्षा वाहतुकीसाठी रस्ता बंद केल्यानं वाद निर्माण झालाय. बदलापूर नगरपालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून हा रस्ता विकसित केला असतानाही तो अशा पद्धतीनं बंद करण्यात आल्यानं पालिकेच्या अधिकारावरच प्रश्न उपस्थित होतोय. मुंबई महापालिका सभागृहातील ध्वनी व्यवस्था अत्याधुनिक करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. वायरलेस माईक आणि उपकरणांसाठी 1,14,00,000 रुपयांचा खर्च प्रस्तावित असून प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर होणार आहे. राज्यातील मेट्रो प्रकल्पांची कामं वेगाने सुरू असून 2030 पर्यंत आणखी 300 किलोमीटरहून अधिक नवीन मार्ग सुरू करण्यासाठी नियोजन करावं. तसंच सदर प्रकल्पाचं काम सुरू झाल्यापासून 3 वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नियोजन केलं जावं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिलेले आहेत. सीबीडी बेलापूरमध्ये SIR योजनेला गती मिळालेली आहे. 2000 पूर्वीच्या झोपडपट्टीधारकांना मोफत तर 2010 पर्यंतच्या झोपडपट्टीधारकांना 2.5 लाख रुपयांमध्ये घरं देण्याची प्रक्रिया सुरू असून दिवाळीपर्यंत भूमिपूजनाचं नियोजन आहे. भारताच्या मोफत UPI पेमेंट प्रणालीला धक्का बसण्याची शक्यता आणि UPIद्वारे मोफत पेमेंट करणाऱ्यांना नवीन नियम लागू होऊ शकतात. दिल्लीतील पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने संसदेत पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम्स कायद्यामध्ये सुधारणा प्रस्तावित केलेल्या, ज्यामुळे भविष्यात काही विशिष्ट UPI व्यवहारांवर व्यापारी शुल्क आकारलं जाऊ शकतं. मुंबई म्हाडाच्या 2,640 घरांची लॉटरी 6 ऑगस्ट रोजी वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात होणार आहे. या सोडतीसाठी 75,366 अर्ज आलेले असून एका घरासाठी सरासरी 28 ते 29 अर्जदार शर्यतीत आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनानं मोठं पाऊल उचललंय. महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या पुरुष प्रवाशांच्या दंडाची रक्कम आता वाढवण्यात आलेली आहे. अनधिकृतपणे महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या पुरुष प्रवाशांचा पास किंवा तिकीट आता जप्त केलं जाणार आहे. तसंच त्याला 2,500 ते 5,000 रुपये दंड सुद्धा आकारला जाणार आहे. रेल्वे प्रवाशांना स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळावं यासाठी IRCTCच्या पश्चिम विभागानं सर्व खाद्यपदार्थ विक्री केंद्रांना करारातून अटी आणि अन्न सुरक्षा नियमांचं पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. नियमांचं उल्लंघन आढळल्यास संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात येणार आहे. महिला राखीव डब्यात अनधिकृत प्रवेश करणाऱ्या पुरुष प्रवाशांना आता 2,500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. रेल्वे कायद्यातील सुधारणा तरतुदीनुसार आरक्षित डब्यामध्ये बेकायदा प्रवेश आणि इतर गैरप्रकारांवर कडक कारवाई केली जाणार आहे. योगेश्वरीमधील ऐतिहासिक शासकीय इस्माईल युसुफ महाविद्यालय परिसरामध्ये 150 फूट उंच भव्य राष्ट्रध्वज उभारण्यात यावा अशी मागणी खासदार रवींद्र वायकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून मंजुरी देण्याची विनंती केली आहे. पीओपी मूर्ती प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. प्रत्येक पक्ष आपली बाजू मांडतोय. पीओपीचे मूर्तिकार यांनी सुद्धा आपली भूमिका मांडलेली आहे असं आशिष शेलार यांनी म्हटलंय. पर्यावरणपूरक आणि पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही त्या गोष्टीला लक्षात घेऊन आपल्याला सण साजरे करायचे असल्याचंही शेलार म्हणाले. यंदाच्या गणेशोत्सवात पीओपी गणेश मूर्तींवर संपूर्ण बंदी घालणं शक्य नसल्याचं राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये स्पष्ट केलंय. मात्र भविष्यात पीओपी मूर्तींचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करण्याचं नियोजन असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. या प्रकरणी पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे. गणेशोत्सव जवळ आला असूनही मुंबई पालिकेकडून अनेक मूर्तिकारांना शाडू माती आणि इको फ्रेंडली रंग मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आलाय. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी साहित्याचं तातडीनं वाटप करावं अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. बेस्ट समितीच्या बैठकीमध्ये आगारांच्या सुधारणांबाबत प्रस्ताव सादर करण्यात आलाय. प्रस्तावाला समितीने मंजुरी दिली असून पुढील मंजुरीसाठी प्रस्ताव पालिकेकडे पाठवण्यात आलाय. आगारांच्या पुनर्विकासामध्ये 36,000 खासगी गाड्या उभ्या करण्यासाठी जागा उपलब्ध केली जाणार आहे. राज्यातील मेट्रो विस्ताराला वेग देण्यासाठी 2023 पर्यंत 300 किलोमीटरहून अधिक नवीन मेट्रो मार्ग सुरू करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन मेट्रो प्रकल्प 3 वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून मुंबई, पुणे, नागपूरसह विविध शहरांमध्ये मेट्रोचा प्रस्ताव होणार आहे. दहिसर मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेच्या काशीगाव ते सुभाषचंद्र बोस स्टेडियम टप्प्याच्या चाचण्या सुरू झालेल्या आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत या मार्गावर मेट्रो धावण्याची शक्यता असून
यामुळे मीरा भाईंदरकरांचा प्रवास अधिक जलद होणार आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई ठाणे विभागातील 562 एसटी फेऱ्या हाऊसफुल झालेल्या असून 11 ते 13 सप्टेंबर दरम्यानच्या कोकण रेल्वेच्या आरक्षित तिकिटांसाठीचा रिग्रेट लागलेला आहे. त्यामुळे विशेष रेल्वे आणि जादा एसटी फेऱ्यांच्या घोषणेची प्रवासी प्रतीक्षा करतायत. गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी मूळ गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची आता लगबग सुरू झालेली आहे. मात्र यंदा प्रवासाचं नियोजन अनेकांसाठी डोकेदुखी ठरलेलं आहे. या उत्सवाच्या निमित्तानं मुंबईतून सुटणाऱ्या एसटीच्या 562 नियमित बसेसचं आरक्षण फुल झालेलं आहे. मुंबई विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग आणि पदवी पदव्युत्तर आणि 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली. विद्यापीठानं निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार सर्व महाविद्यालयांनी काटेकोरपणे ही प्रवेश प्रक्रिया 4 ते 12 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये पूर्ण करायची आहे. याच कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी करण्याची शेवटची संधी मिळणार आहे. तीन वर्षीय विधी पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया 5 ऑगस्ट पासून सुरू झाली असून विद्यार्थ्यांना 7 ऑगस्ट पर्यंत महाविद्यालय पसंतीक्रम भरता येणार आहे. पहिल्या फेरीची जागा वाटप यादी 11 ऑगस्टला जाहीर होणार आहे. या अभ्यासक्रमांसाठी 48,420 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. उल्हासनगर महापालिकेच्या 22 शाळांमधल्या 3,500 ते 4,000 विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सुरू होऊन 1.5 महिना उलटूनही शालेय साहित्य मिळालेलं नाही आहे. शासनाच्या नियमानुसार साहित्य वाटप न झाल्यानं विद्यार्थी वंचित असून एक हात मदतीचा संस्थेनं शिक्षण मंडळाकडे जाब विचारत तातडीनं साहित्य वाटपाची मागणी केली आहे. पालघरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी आधुनिक इलेक्ट्रिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक डिझाईनची सांगड घालत इलेक्ट्रिक विंटेज कार तयार केली आहे. या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचं सर्वत्र कौतुक होत आहे. उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील सिटी स्कॅन यंत्रणा मागील 15 दिवसांपासून बंद आहे. सिटी स्कॅन यंत्रणा बंद असल्यानं रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. मागील महिन्यात मंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार श्रीकांत शिंदेंनी इथल्या आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला होता. त्यानंतर ही परिस्थिती समोर आली आहे. एल निनोच्या सावटामध्ये आता आयओडीचा आधार मिळालेला आहे. त्यामुळे देशभरात चांगल्या पावसाची शक्यता आहे. हा सकारात्मक आयओडी हिंद महासागरात सक्रिय झालाय. तर 12 ऑगस्ट नंतर हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. भिवंडी, शहापूर आणि कल्याण ग्रामीण भागामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचलं असून वाहतूक मंदावली आहे. पाण्याखाली गेलेले खड्डे अपघाताचा धोका वाढवत असून प्रशासनानं तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. भिवंडीतील कामवारी नदीमध्ये मुसळधार पावसामुळे वाहून गेलेली मिनी बस अखेर म्हाडा कॉलनी परिसरामध्ये सापडली आहे. नदीची पाणी पातळी कमी झाल्यानंतर बस बाहेर काढण्याचं काम सुरू होणार आहे. ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं बारवी धरण 95% भरलेलं आहे. मात्र धरण पूर्ण क्षमतेनं भरण्यापूर्वी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. काही स्वयंचलित दरवाजांना गळती लागल्याचं समोर आलंय. बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणाची पाणी पातळी झपाट्यानं वाढण्याची शक्यता आहे. पुण्यातील शिरूर भीमाशंकर महामार्गाची दुरवस्था झालेली आहे. खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. आगामी श्रावण महिन्यामध्ये भीमाशंकर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. राज्यात अॅनालॉग पनीरवर बंदी घालण्यात आली असून ती येत्या वर्षभरासाठी लागू राहणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या संदर्भात आदेश जारी केला आहे. देशात 1 मार्चपासून उष्माघातामुळे 20 जणांचा मृत्यू झाला असून 4,853 प्रकरणांची नोंद झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक 11 मृत्यू झालेले आहेत. केंद्र सरकारने उष्णतेच्या लाटेचा नैसर्गिक आपत्तींमध्ये समावेश केल्यानं मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे.